चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस इथं वेकोली वणी परिसरातील पैनगंगा कोळसा खाण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील 8 प्रकल्पग्रस्तांना 15 वर्षांनंतरही भरपाई आणि नोकरी मिळाली नाही आहे। या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केल्यानंतर बैठक घेण्यात आली। मात्र या बैठकीतही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी वेकोली प्रशासन आणि सरकारी प्रशासनाला पुन्हा एकदा तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। घुग्घुस येथील वेकोली वणी परिसरातील पैनगंगा कोळसा खाण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील 8 प्रकल्पग्रस्तांना 15 वर्षांनंतरही भरपाई आणि नोकरी न दिल्याबद्दल वेकोली प्रशासनाविरुद्ध प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला बसले आणि 18 जून रोजी कोळसा वाहतूक थांबवून आंदोलन सुरू केलं। कोळसा वाहतुकीमुळे होणारे नुकसान पाहून अधिकारी हादरले। या मुद्द्यावर सतर्क झाल्यानंतर वेकोली प्रशासन, जिल्हा प्रशासन, महसूल अधिकारी आणि इतर अधिकारी प्रभावित भागात पोहोचले आणि तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या मध्यस्थीने कोरपना तहसील कार्यालयात सरकारी प्रशासकीय वेकोली अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत भूसंपादन आणि रोजगार भरपाई प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला। मात्र या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्तांनी वेकोली प्रशासन आणि सरकारी प्रशासनाला पुन्हा एकदा वेकोली पैनगंगा प्रकल्पात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। जय महाराष्ट्र। आज ते सातबारे आहे यांचे कोर्टात मॅटर सुरू आहे। हे कोर्टातलं मॅटर जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत यांची शेती यांच्याकडेच राहावं आणि यांना 12 वर्षापासून जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान यांना द्याव असा आम्हालाही शब्द दिला आहे। मॅडमनी वरती सांगितलंय की वरच्या अधिकाऱ्यांना ते बोलतील आणि ते जर का नाही झालं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आमचे सहकारी शेतकरी संघटनेवाले तसेच गावकरी संपूर्ण जण ह्या प्रशासनाविरुद्ध गुजर विरुद्ध तीव्र असं आंदोलन करेल। याच्यामध्ये संपूर्ण संघटना यांच्या सोबत, या कास्तकारांच्या सोबत राहील आणि असं जर झालं नाही तर मग WCL बंद पाडल्याशिवाय आमच्याकडे हा मार्ग राहणार नाहीये। याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था जर का बाधित झाली त्याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासनाची राहील।